नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. म्हणजे तू तुझा पराभव मान्य केलास? नॉट एक्झॅक्टली, बट या 50% येस. म्हणजे अजून आशा आहे? मग परवा ते भटजी भेटले होते. त्यांना जेव्हा कळलं की माझ्या बापाचं एखाद्या कुमारिकेशी म्हणजे तुझ्याशी लग्न होतंय, तेव्हा ते शिव 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 बुडालो 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 असं म्हणून पळून गेले. म्हणजे तुझे वडील माझ्याशी लग्न करतायत म्हणून भटजी बुडालो बुडालो म्हणून पळत सुटले? हो ना, तेच तर शोधून काढायचंय आपल्याला. माझ्याकडे फक्त 2 मुलगे आहेत आता. मला एकाची गरज आहे आणि तो बी आज्ञाधारक हवा. काय काळजीच करू नको. अरे एवढा आज्ञाधारक आहे, तू जर बस म्हणाला ना तर झोपेल. चला नाव गाव सांगा त्याचं. विवेक. विवेक चमच्या. मागच्या लग्नात 1,22,300 रुपये आहेर आला होता. आता तुम्ही 1,000 रुपये दिले नाहीत तर 1,000 रुपये तोटा नाही का होणार माझा? हे बघ, तुला मागच्या लग्नात जो आहेर मिळाला ना, तो तुझ्या वाढ वडिलांच्या नाव लौकिकामुळे मिळाला होता. आता हे तुझ्या शेपूट तुटलेली आणि माकड तोंड्या चेहऱ्याकडे बघून तुला कोणी कवडी तरी देईल का रे? भिकाजीराव करोडपती, कंजूस लंपट सांगू किती, धनाचा लोभी बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. पुरे ग मला. अगं थोडंसं खा ना अजूनही. असं म्हणतात, माणसाचा अंतकाळ जवळ आला ना की त्याला आपतेष्टांची आठवण येते. मला तुझ्या वडिलांची आठवण येते. अगं नव्या नोकरीसाठी मला रावसाहेबांकडे 12 वाजता पोचायचं होतं. 1 तर इथेच वाजला. रात्री स्वप्नात ते मला जाब विचारत होते. माझ्या पोरीला शिकून सवरून पुरुषांच्या बरोबरीनं का मोठं नाही केलंस? काय सांगणार होते ग मी त्यांना की पोटाला चिमटा घेऊन मी तुला वाढवलं म्हणून? बर्फाचं वादळ येऊन गेलं आणि घरात दारिद्र्य ठाण मांडून बसलं. आई, आता झाल्या गोष्टी आठवत बसण्यात काय अर्थ आहे? या शुभदिनी या गोष्टी नाही आठवायच्या तर केव्हा आठवणार ग? तुझं लग्न होईल तेव्हा कन्यादान करायला तुझे वडील असतील ना, तुझा भाऊ असेल. तू तर आहेस ना आई. हो ना, साऱ्या दुःखाचं ओझं माझ्याच खांद्यावर घेणार आहे मी. हे बघ आई, आपल्याला आता कसलंही दुःख नाहीये, कसलाही त्रास नाहीये. आपले सगळे त्रास आता संपले. माझं लग्न तर ठरलं ना. त्याचा शर जपते मी. हो ना, मग आता रडू नकोस. बिल थोडी देर के बाद ना घे, चहा घे. सध्या एवढंच परवडतो आपल्याला. मीरा, तुला सांगतो, माझा बाप खरोखरच माझा बाप निघाला. हा, त्यांनी स्वतःच नाही तर माझं पण लग्न ठरवलंय. माहितीये मला, चंचला बरोबर ना. हो ना, आणि त्या रावसाहेबांची लक्ष्मीची अशी काय गाठ मारली की ती बिचारी हूं कचू पण करू शकत नाही. मला एक गोष्ट कळत नाही अभि. काय? ते रावसाहेब एवढे म्हातारे आहेत ना. बघ ना, मग त्यांनी लक्ष्मी एवढ्या तरुण मुलीवर लग्न करायला संमती कशी दिली रे? माझा बाप एखादी चाल खेळतो ना तेव्हा भले भले सेनापती पराभूत होतात. म्हणजे तू तुझा पराभव मान्य केलास? नॉट एक्झॅक्टली, बट या 50% येस. म्हणजे अजून आशा आहे? मग परवा ते भटजी भेटले होते. त्यांना जेव्हा कळलं की माझ्या बापाचं एखाद्या कुमारिकेशी म्हणजे तुझ्याशी लग्न होतंय, तेव्हा ते शिव 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 बुडालो 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 असं म्हणून पळून गेले. म्हणजे तुझे वडील माझ्याशी लग्न करतायत म्हणून भटजी बुडालो बुडालो म्हणून पळत सुटले? हो ना, तेच तर शोधून काढायचंय आपल्याला. काल 125 वर ताप होता आणि आज काहीच दिसत नाही. हे कसं शक्य आहे? डोंबल तुझं. तुम्हीच बघा. मला नाही काय दिसणार? माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू पिकलाय आणि ते आकडे इंग्लिश मध्ये आहेत, कळलं? काहीतरी बरवू नका.
मी काही अडाणी नाही. इंग्रजी 4 बुकं मी पण शिकले. म्हटलं CAT कॅट म्हणजे उंदीर हे मला पक्क ठाऊक आहे. माझी आई या गरीबावर दया कर आणि कुठल्या तरी शेजारच्या शहाण्या माणसाला नेऊन दाखवते जा. भटजी आहेत का घरात? या या. नमस्कार. नमस्कार. अगदी वेळेवर आलात. का का? या नळीत बघून जरा सांगता का ताप चढलाय की नाही? जेव्हापासून तुमच्याकडून निघालोय ना तेव्हापासून त्यांना ताप चढलाय. अच्छा. सारखे बरळत असतात. आता तुम्हीच मला सांगा, मला काही इंग्रजी येत नाही का हो? ब्युटी बूट की नाही? हो ना, ब्युटी बूट. नाही, ताप दिसतोय खरा. मला कसा दिसला नाही? नाही, पण घाबरण्याचं काही कारण नाही, फक्त 101 आहे. हा, म्हणजे रात्रीपेक्षा कमी आहे तर. पण तुम्ही उभे का? सिटिंग करा ना, सिटिंग. मी चहा घेऊन येते. हा, या ना. बस. कोण? यांचंच भिकाजीरावांशी लग्न ठरलंय. झालं नाही ना अजून? नाही. करू नकोस पोरी, करू नकोस. अगं माझे 1000 रुपये बुडतील ग. म्हणजे काय, मी यांच्या वडिलांची पैज लावली होती की त्यांच्याशी कोणी कुमारिकेने लग्न केलं ना तर मी त्यांना 1001 रुपये अहेर म्हणून द्यायचे, नाहीतर ते मला 1001 रुपये कॅश मध्ये देणार होते. आता मला काय माहिती त्यांच्याशी लग्न करणारी कोणी कुमारिका निघेल म्हणून या शेपूट तुटक्या माकडतोंड्या चेहऱ्याशी. आता बाबा तूच काहीतरी उपाय शोधून काढ, हीच तुला खरंच शोभून दिसेल रे. नाही ते बरोबर आहे, पण आमच्या बापाला सांगणार कोण? माझं तर डोकं चाललेलं झालंय बाबा. मी तुम्हाला एक उपाय सांगू का? सांग सांग. असा सांग की आपल्या तिघांचंही कल्याण होईल. तुम्ही भिकाजीरावाला जाऊन सांगा की तुम्ही पैसे हरलात म्हणून. अगवण त्या थेरड्यात तू असं पाहिलंस काय की मला पैसे धरायला सांगतेस? नाही हो, माझं म्हणणं वेगळंच आहे. काय? तुम्ही भिकाजीरावाला जाऊन सांगा की तुम्हाला पैशासाठी लग्न करायची काही गरज नाहीये. तुम्ही त्यांना 1001 रुपये नेऊन द्या आणि पैसे हरल्याचं कबूल करा. आणि हे 1001 येणार कुठून? ते माझ्याकडे लागलं. आम्ही देऊ. माझा ताप गेला का बघ. या म्हाताऱ्याचं लग्न ठरल्यापासून भर दुपारी 12 वाजता पण लग्नाची स्वप्न बघतोय. पूजा अर्चे पण करायचं विसरला. हो साहेब. मालक. हो साहेब. उठा 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 उठा. काय झालं? का? अरे तू ह्या पायानं आता हात लावायचा नाही. का बरं? हे पायाचा फक्त मीरासाठी रिझर्वड आहे. मीरा. ठीक आहे, चाललो मी. कुठे चालला? 12 वाजायला आले, स्वयंपाक पाणी बघायला नको? थड्या मग बोंबल्याला मला कशाला उठवलं? अरे हो, सांगायचं राहिलं. काय? काही नाव देते बोला. ए बाबा, सकाळी सकाळी घाट्याची वार्ता करू नको रे. शुभ वार्ता आहे, बोला. कळलं कळलं. तुझ्या भडबूंच्या संसाराची वेल वाढणार असेल, दुसरं काय? 21व्या शतकापर्यंत माझ्याकडे फक्त 2 मुलगे आहेत आता. मला एकाची गरज आहे आणि तो बी आज्ञाधारक हवा. काय काळजीच करू नको. अरे एवढा आज्ञाधारक आहे, तू जर बस म्हणाला ना तो झोपेल. चला नाव गाव सांगा त्याचं. विवेक. विवेक. चमच्या. अरे वर्णन ढवळ्याला उपयोगी पडेल ना. तो चमच्या. ओरडू नको, उगाच ओरडू नको. दुसरा आहे माझ्याकडे, आपला बाबूराव बालटक्के. पण दत्तक म्हणून तयार होईल का तो? माझा नोकर आहे, मी सांगितलेलं ऐकणार नाही का? पण ते सगळं माझं लग्न झाल्यानंतर, कारण लग्न झाल्यानंतर मला नोकरा चाकरांची अजिबात गरजच उरणार नाही. हे बरं नाही. माझी पण गरज नाही लागणार. तिची सुद्धा गरज नाही. अरे घरात बायको आल्यावर नोकरा चाकरांची गरजच काय? बरं ते जाऊ दे, मरू दे. हा, तू बातमी कुठली सांगणार होतीस ती सांग ना. अरे हो, मग बाहेर भटजी आले. बाहेर भटजी आले. भटजी आले. अरे वा, भटजी आले. भटजी आले. वा 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 भटजी. वा 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 वा. अरे भिकाजी, अरे तुझी जवानी तर परत आल्यासारखी दिसते. ज्याची गेली त्याची परत येईल, माझी गेलीच नाही तर परत कशी येणार? अजून यौवनात मी. वा वा वा, सुंदर सुंदर. सांगतो भटजी बुवा तुम्हाला, अजून 100 दंड मारू शकतो, हंडाभर दूध पिऊ शकतो. सांग. अरे बाबा, हे जर मला तू आधी सांगितलं असतस ना तर तुझ्याशी पैज लावायचा मूर्खपणा मी केला नसता रे. भटजी बुवा, विचार बदलला का काय तुमचा? अरे काय बोलतोस काय महाराजा? 1000 रुपये. अरे वा. 1 2 3 4 5 वा वा वा. भटजी बुवा, तुमच्यासारखी जर माणसं या शहरामध्ये असतील ना तर काय बहार येईल. हे ऍडव्हान्स म्हणून ना. ते ऍडव्हान्स नाही, मग? हा आहे. हो, म्हणजे मी काय विचार केला की नाहीतरी तू लग्न करणारच आहेस, उगाच खर्च होणार, त्यापेक्षा मी आपला पैसे देऊन मोकळा होतो. मग मी निघतो. अरे निघता का? काय कमाल करता? काय चहा पाणी नाही, काय नाही. काय रामू बघत काय उभा राहिला? जा आपला तो स्पेशल चहा घेऊन ये ना.
म्हणजे तू पाहुण्यांना चहा द्यायची प्रथा सुरू केली आहेस? ही बातमी दिल्लीच्या दूरदर्शन वरून अनाऊन्स केली पाहिजे रे. जीवा तुम्हाला सांगतो, बायकोवर इम्प्रेशन मारण्यासाठी मी ही प्रथा चालू केलेली आहे. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी करणं, जेवण खाण करणं. अहो लग्नाची रोषणाई बघाच तुम्ही नुसती. नाही, तू लग्न करणार नाहीयेस असं मी म्हणालो नाही. म्हणजे काय, मी पैसे धरलो, तुला 1000 रुपये दिले, आता लग्न करायची गरजच काय? गरजच काय म्हणजे तोटा नाही का होणार माझा? मागच्या लग्नामध्ये 1,22,300 रुपये आहेर आला होता. तो तोटा कोण भरून राहणार? तुम्ही. हा 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 कुठला बाबा जंगी तोटा तुझा? हा जंगी तोटा म्हणजे मागच्या लग्नात 1,22,300 रुपये आहेर आला होता. आता तुम्ही 1,000 रुपये दिले नाहीत तर 1,000 रुपये तोटा नाही का होणार माझा? हे बघ, तुला मागच्या लग्नात जो आहेर मिळाला ना, तो तुझ्या वाढ वडिलांच्या नाव लौकिकामुळे मिळाला होता. आता हे तुझ्या शेपूट तुटलेली आणि माकड तोंड्या चेहऱ्याकडे बघून तुला कोणी कवडी तरी देईल का रे? 5,000ची पैसे लावता? नाही. 10,000ची लावता? नाही रे बाबा, मला ताप चढायला लागलाय. असं काय करता? पैसे लावा तुम्ही. 1 2 3 4 5